सर्वांना नमस्कार। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान अंमलात आलं आणि त्या संविधानाचं जे प्रास्ताविक आहे ते भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे, हृदय आहे। प्रास्ताविकेमध्ये भारत कशा पद्धतीने कल्याणकारी राष्ट्र निर्माण होणार आहे या संदर्भातली जी काही ध्येय धोरणं सांगितलेली आहेत ते प्रास्ताविक दररोज शाळेमध्ये निश्चित म्हटलं जातं, पण शाळेसोबतच ते प्रशासकीय कार्यालयामध्ये दररोज म्हटलं पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या संसदेमध्ये आणि विधानसभा, प्रत्येक राज्याच्या विधानसभा आणि ज्या राज्यात विधान परिषद आहे त्या सर्व सभागृहामध्ये दररोज हे प्रास्ताविकाचं वाचन झालं पाहिजे, कारण त्याची खरी गरज या राजकीय लोकांना आहे। आज सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातले असतील, जे स्वतःला राजकारणी समजतात, ही सर्व माणसं संविधानाच्या प्रास्ताविकेपासून कोसो दूर गेलेले आहेत। मग गरज त्यांच्यासाठी आहे, पण यांनी काय करतात, हे लहान लेकरांच्या मुखामधनं वदवण्यासाठी प्रास्ताविक शाळेला कंपल्सरी केलं। पण हे दररोज विधानमंडळामध्ये म्हटलं जातं का, त्यावर बोलल्या जातं का? तर हे प्रत्येक, खरं तर आमचं तर असं म्हणणं आहे की जो आमदार असतो, महापौर होतो, खासदार होतो, मंत्री होतो, त्याला संविधानाचं प्रास्ताविक पाठ असणं ही एक पात्रता असायला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास होणार आहे। आणि म्हणून संविधानाचं प्रास्ताविक काय सांगतो, आम्ही भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, संधीची व दर्जाची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रबलित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। हे संविधानाचा आत्मा, भारतीय राज्यघटना कोणत्या मार्गावर जाणार आहे, या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य भेटल्यानंतर या देशातल्या लोकांच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो आहे, यांना कोणत्या पद्धतीची स्वातंत्र्य भेटली, यांना कोणत्या पद्धतीचे हक्क भेटले आणि राज्याचं कर्तव्य काय, देशाचं कर्तव्य काय, हे सर्व या प्रास्ताविकेच्या माध्यमातून समोर येतं। आणि या प्रास्ताविकेसोबतच भारतीय संविधानाचा उद्देश काय, जात, वर्ग, वर्ण, लिंग विरहित कल्याणकारी राष्ट्र निर्माण करणे हे भारताच्या संविधानाचं परमोच्च आणि सर्वोच्च उद्देश आहे। तो जोपर्यंत सफल होणार नाही तोपर्यंत हे सातत्याने प्रक्रिया चालू असणार आहे। म्हणून आम्हास असं वाटतं की 75वा भारतीय राज्यघटनेचा गौरव करत असताना, अमृत महोत्सव साजरा करत असताना भारतीय राज्यघटनेनं दिलेलं प्रस्ताविक उद्देशिका ही दररोज संसद, विधिमंडळामध्ये सातत्याने म्हटल्या गेली पाहिजे, ती दररोज वाचनामध्ये आली पाहिजे।